हरी जय जय राम देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐता आला घर पुसोनी देव घ्या कोणी ऐता आला घर पुसोनी देव न लगे साठवणीचे रुंधले जागे देव घ्या कुणी ऐता आला घर पुसोनी देव मंदावला देव मंदावला भाव बुडाला काय करू देव घ्या कुणी ऐता आला घर पुसोनी देव घ्या फुका न लगे रुकामोल काही देव घ्या कुणी ऐता आला घर पुसोनी दुबळा तुका भावहीन दुबळा तुका भावहीन उधार देव घेतला देव घ्या कुणी ऐता आला घर पुसोनी विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल
वसिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मणे पांडुरंग गरुड प्रथम नमो पांडुरंग पांडुरंगाकर प्रथम नमन दुसरे चरणास्तया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी हे हंसावरती बसुनी शारदे मयुरावरती बसून ये हंसावरती बसूनी शारदे मयुरावरती बसून नेसुनी शुभ्र पातळ गळा घालुनी मुक्ता फळ कटिकंबर पट्टा कसुनी शारदे मयुरावरती बसून ये हंसावरती बसून करी घेऊया ब्रह्मविना करी मंजुळ गायना हे नाचत नाचत हसुनी शारदे मयुरावरती बसून ये हंसावरती बसून तुका म्हणे ब्रह्मनंदिनी मम हृदयी विराजुनी हे अंतर्ज्ञान ठसुनी शारदे मयुरावरती बसून हे हंसावरती बसून देव घ्या कुणी ऐता आला घर सुनी देव घ्या कुणी ऐता आला घर सुनी प्रस्तुत भगवंताच्या नामसंकीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग महान भक्त देहूचे साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथेतील 5 चरणाचा महत्त्वाचा अभंगाच्या चिंतन सेवेकरिता निवडला विठ्ठल 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 या अभंगाच्या द्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा सर्व भाविकांना आजच्या दिवशी स्वतःच्या जीवनामध्ये आलेला अनुभव सांगताय आणि तो अनुभव महाराजांना केव्हा आपलं सर्व कर्तव्य पार पाडून झाल्यानंतर महाराजांना जी अनुभूती आली आणि ती अनुभूती या अभंगाच्या द्वारा महाराज प्रस्तुत करताय सर्व भक्तांचं कार्य संपलं स्वतः सर्व कर्तव्य त्या ठिकाणी करून आपलं कर्तव्य पार पाडून महाराज या भक्तीच्या कर्तव्याच्या नंतर आलेली अनुभूती या अभंगाच्या द्वारा सांगतात आणि ती अनुभूती सांगत असताना आपल्याला आव्हान करतात महाराजांचं काय आव्हान आहे ते महाराज सांगतात देव घ्या काय करा तुम्ही देव घ्या असं महाराजांचं मत आहे
विठ्ठल येत्या यावत मनुष्याच्या देहामध्ये आलेल्या सर्वांना महाराज त्या ठिकाणी आव्हान करताय. कुणी असू द्या, हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, ख्रिश्चन असू द्या, कुणीही असू द्या, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेला असू द्या, कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असू द्या, कोणत्या पंथामध्ये जन्माला आलेला असू द्या, की कोणत्या देहामध्ये आलेला असू द्या, या सर्वांना महाराज आव्हान करतात. काय आव्हान आहे महाराजांचं? महाराज म्हणतात तुम्ही काय करा, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, ऐसा आला घर पुसुनी. भगवान परमात्मा तुमच्या करता तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी तुमचं घर विचारित आला दादा. म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही देव घ्या. मग आता शंका निर्माण होते, महाराज आम्ही कोणता देव घ्यायचा याची शंका पुढे त्या ठिकाणी विचारात आपण घेऊया. पण महाराजांना त्या ठिकाणी काही लोक जवळ आले. म्हणलं महाराज तुम्ही आम्हाला सांगायला लागलात देव घ्या, देव घ्या असं तुम्ही म्हणताय, तुम्ही वस्तू घ्या असं म्हणताय, परंतु तुमची जी वस्तू आहे, तुमचा जो देव आहे ना, तो ठेवण्याकरता आमच्याकडे जागा शिल्लक नाही. कारण तुमचा देव कुठे ठेवायचा आहे याच्याकरता जी जागा लागते ना, ती जागा आमच्याकडे शिल्लक नसल्यामुळे लोक महाराजांना म्हणायला लागले, महाराज देव न लगे, देव न लगे, देव न लगे, साठवण ले जागे. महाराज सांगतात, महाराजांना ते लोक सांगू लागले, महाराज तुमचा देव आम्हाला नको का? जिथं त्याला साठवायचं ना, तिथली जागा आमच्याकडे त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी भरून. मग आता ती जागा कशा कशाला भरली त्याचा विचार आपल्याला वेळ मिळाला तर करायचा. तर तो महाराज म्हणतात तरीही तुम्ही काय करा, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, ऐका आला घर पुसोनी. समाजाकडे पाहिल्यानंतर महाराजांनी विचार केला, पुढे व्यवहार डोकं लावलं महाराजांनी. कारण वस्तू केव्हा ग्राहक घेत नाही. जरा मला बोलू, मार्केटमधली माणसं आपण आहोत. मार्केटमध्ये गेल्यानंतर एक व्यवहार घडतो का? एक तर वस्तू त्या ठिकाणी दिला जाते, ती वस्तू घेतली जाते, पण व्यवहार कधी कधी घडत नाही. ती वस्तू आपल्याला नकोशी वाटते. हा व्यवहार कधी घडतो? चला मी सांगतो. एखाद्या वेळेस असं होतं की वस्तू येताना ग्राहकाला त्या वस्तूची किंमत परवडत नसावी, किंवा त्या वस्तूबद्दल त्या ग्राहकाला ज्ञान नसावे. दोनच गोष्टीमुळे तो व्यवहार त्या ठिकाणी होत नाही राजा. आणि म्हणून महाराजांनी विचार केला, अरे तुमचा जन्म त्याच्याकरता झाला हे महाराजांना माहित होतं. देवाशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. देव तुम्हाला हवा. तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला आनंद प्राप्त करायचा असेल, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख समाधानाला प्राप्त व्हायचं असेल, तर महाराज म्हणतात देवाशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. आणि तो जर तुम्हाला दिला पाहिजे या ईश्वराने महाराजांनी विचार केला, थोडा व्यवहार त्या ठिकाणी सुरू केला. म्हणजे अरे तुम्हाला देव त्या ठिकाणी नको, याचा अर्थ असा आहे की त्याची किंमत लोकांना परवडत नसावी. कारण तो मिळवण्याकरता काय काय करावं लागतं हे लोकांना माहिती नाही. आणि महाराजांनी थोडा विचार केला आणि व्यवहारी डोकं लावलं. म्हटलं जरा हे व्यवहार घेण्या देण्याचा करणारी माणसं आहेत, प्रपंचातली माणसं आहेत, यांना घेऊन घेऊन चांगली कळते. त्याच्यामुळे महाराज म्हटले, अरे तुम्हाला देवाची किंमत जरा जास्त वाटते का? मग मी काय करतो, त्याची किंमत जरा कमी करतो. महाराज म्हणतात देव मंदावला, देव हे दादा थोडा दे ना मला. देव मंदावला, देव मंदावला, भाव बुडाला काय करू. महाराज म्हणतात अरे या जगामधला देवाबद्दलचा भाव बुडाल्यामुळे, देवाबद्दलचा त्या ठिकाणी
भक्ती कमी झाल्यामुळे अंतःकरणातली भक्ती भाव प्रेम कमी झाल्यामुळे तुम्हाला तो नकोसा वाटतोय ना, मग मी काय करतो, त्याला त्याची किंमत जरा कमी करतो. तो मिळवण्याकरता तुम्हाला जरा काही साधनाची शिथिलता देतो, तो तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही काय करा, देव घ्या, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसून. लोक पुन्हा महाराजांना म्हटले, देव न लगे, देव न लगे, साथ बनीचे रुंधले जागे. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराजांना लोक म्हणायला लागले, महाराज तुमचा देव आम्हाला नको. पण महाराज म्हटले, तुम्हाला देव दिल्याशिवाय मी इथून जाणार नाही. आणि तो तुम्हाला त्या ठिकाणी गरजेचा आहे, हे लक्षात राहू द्या. महाराज म्हणतात तुम्हाला कधी कधी तो मार्केटचा दुकानदार काय करतो, त्या वस्तूची किंमत करतो. ग्राहक दुकानातून परत चाललं, आपल्या शॉपवरून परत चाललं, तर तो दुकानदार काय करतो, ओ दादा जरा किंमत कमी करतो, या तुम्हाला डिस्काउंट देतो जरा, असं बोलतोय ना. मग ग्राहक येतो आणि काही घेतात, पण तरी काही ग्राहक असे असतात डिस्काउंट सुद्धा त्यांना मान्य नसतो. तुम्हाला जर तसं समजलं नसेल तर लक्षात घ्या. तुम्ही एखाद्या भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये गेला आणि गेल्यानंतर तुम्ही एखादी भाजी घेण्याकरता तुम्ही प्रवृत्त झाला. घेत असताना त्याची किंमत विचारता, त्याच्याशी तुम्ही घेऊन त्याची कमी जास्त करण्याचा प्रयत्न करता. ही एवढ्याला दे असं जे बोलताय ना तुम्ही, त्यावेळेस त्या ठिकाणी कमी करूनही ग्राहक जर परत चालला, जर ती भाजीपाला कुठलाही असू द्या, जर ते घेत असताना भाव कमी करूनही जर तो ग्राहक घेत नसेल, तर तो शेतकरी असेल, तो व्यापारी असेल, अरे त्यानं ती भाजी आणलेली असते ना, कशा पद्धतीने आणलेली असते त्याची त्याला माहिती असते राजा. अरे त्या भाजी करता, त्या पिका करता, त्यानं रात्रंदिवस मेहनत केलेली असते, रात्रंदिवस करून त्या ठिकाणी त्याला जपलेलं असतं. स्वतः मेहनत करून तुमच्या मार्केटमध्ये तो घेऊन आलेला असतो आणि भाव कमी करत असताना त्याचं अंतःकरण पिळवटतं राजा हो, पिळवटतं त्याचं अंतःकरण. पण काय करता, तसं परत घेऊन जाण्याऐवजी तुम्हाला दिलं पाहिजे असा त्याच्या मनातला भाव असतो राजा हो. म्हणून तो काय करतो, कमी भाव करूनही जर ग्राहक घेत नसेल तर पुढे गेलेल्या ग्राहकाला ते म्हणतो, ओ दादा फुकट घेऊन जा, असं कधीतरी बोलतोय. 4-5 वाजता त्या शेतकऱ्याची, त्या व्यापाऱ्याची स्थिती अशीच होते राजा की तुम्ही फुकट घ्या, घेऊन जा असं बोलतोय. ते त्याच भावाने महाराज या ठिकाणी तुमच्या आमच्याशी बोलतायत. अरे याचा भाव कमी करू, याचे साधन कमी करू, तरी तुम्ही नको म्हणायला लागलात ना, मग तुम्ही काय करा, देव फुकट घ्या असं महाराज बोलतात. देव घ्या फुकट, महाराज म्हणतात तुम्ही काय करा, तो देव फुकट घेऊन जा. याला मिळवण्याकरता तुम्हाला क्लिष्ट साधन करण्याची गरज नाही, सरळ भावाने तुम्हाला तो प्राप्त होईल, काही द्यायची गरज पडणार नाही. मग तुम्ही काय करा, देव घ्या असं बोलल्यानंतरही काही लोक त्यांना महाराजांना म्हणतात, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंधले जागे. आणि मग महाराजांनी विचार करू लागले. महाराज म्हणजे तुम्हाला तर देव द्यावाच लागला, त्या देवाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि मग महाराजांनी फुकट देव घ्या असं म्हणून लोक नाही म्हटल्यानंतर महाराजांना थोडंसं वाईट वाटलं आणि थोडा रागही आला. महाराज बोलू लागले, अरे तुमच्या घरापर्यंत हा भगवान परमात्मा देव तुमच्या घरापर्यंत फुकट आला, अरे त्याला मिळवण्याकरता मला काय काय करावं लागलं हे तुम्हाला माहित नाही. या भगवान परमात्म्याला, या देवाला प्राप्त करण्याकरता मला संसारावरती तुळशी पत्र ठेवावी लागली. या देवाला प्राप्त करण्याकरता मला कधी भंडारा डोंगरावर जावं लागलं, कधी भामचंद्र डोंगरावर जावं लागलं. अरे मला या देवाला प्राप्त करण्याकरता मला रात्र दिवस त्या ठिकाणी समजला नाही.
मला या देवाला प्राप्त करण्याकरता काय खस्ता खाव्या लागल्या तुम्हाला माहित नाही आणि मी तो तुम्हाला देतोय तरी तुम्ही नको म्हणतात अशी दुबळेपणाची भावना महाराजांच्या अंतःकरणात निर्माण झाल्यामुळे महाराज म्हणायला लागले अरे तुम्ही काय करायला घ्या दुबळा तुका भावे उधारा देव घेतला मी काय केलं अरे मी माझ्या ज्यांनी देव दिला त्यांच्याकडे गेलो त्यांची मी सेवा केली आणि त्यांच्याकडून तो प्राप्त करून घेतला अरे मुसलमानाला त्या ठिकाणी आणला आणि तुम्हाला देतो जसा तो मार्केट शॉप वाला दुकानदार काय करतो होलसेल दुकानदाराकडून माल उधार आणतो आपल्या शॉप मध्ये ठेवतो आणि जर भाव कमी करत असताना तो विचार करतो दादा अरे आम्ही तुमच्याकरता उधार बाजार करून आणला तुम्ही असं करू नका घ्या दुबळेपणाची भावना जशी मार्केट मध्ये असते का तसाच पद्धतीने महाराज तुमच्या आमच्या करता दुबळेपणाची भावना व्यक्त करतात अरे मुसलमानाने आणला आमच्या अगोदर ज्यांनी मिळवला त्यांच्याकडून तो मिळवला त्यांची आम्ही सेवा केली त्यांच्या जवळ गेलो त्या देवाचं चिंतन केलं आणि तो मिळवला तुम्हाला आम्ही देतो तरीही लोक महाराजांना म्हटलेच देव न लगे साठवणीचे रुंधले जागे सज्जन श्रोते माय बाप मोठ्या आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष तिसरे आहे आणि या तिसऱ्या वर्षातील आजची ही माझी 5व्या दिवसाची नामसंकीर्तन सेवा माझ्या परम सौभाग्याने मला या ठिकाणी प्राप्त झाली तुम्हा सर्व स्वामी समर्थ नगर त्याचबरोबर आदी करून या परिसरातील सर्व पंचक्रोशीतील सर्व सद्भाविक यांच्या सशक्त अंतःकरणातून या परिसरातील हरिभक्तीपरायण सर्व भजनी मंडळ महिला भजनी मंडळ असेल आदी करून पुरुष भजनी मंडळ असेल यांच्या सशक्त अंतःकरणातून त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आधार असणारे श्रीमद भागवत कथाकार हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज मुकाने यांच्या फोनद्वारा यांच्या आशीर्वादातून आणि हरिभक्तीपरायणाचे या सप्ताह कमिटी संयोजक आयोजक यांच्या प्रेमाखातर ज्या परिवाराला मला या ठिकाणी पुन्हा आपल्या समोर येण्याची संधी प्राप्त करून दिली ते हरिभक्तीपरायणाचे दळवी दादा असतील आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळ आमच्या दळवी ताई असतील यांनी मला फोन केला आणि मला तुमच्या समोर उपस्थित त्या ठिकाणी होता आला वर्ष तिसऱ्या वर्षातील ही सेवा 5व्या दिवसाची सेवा करण्याकरता आपण प्राप्त आहोत या प्रथमतः आपण त्या भगवान परमात्म्याची कृतज्ञता व्यक्त करूया अखंड हरिनाम सप्ताह तुमचा दिवसेंदिवस याला त्या ठिकाणी चांगलं बाळसं येताना मला दिसलं कारण 3 वर्षाचा मी साक्षीदार आहे सुरुवातीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत बदल झाला आणि सांगतो तुम्हाला ऐका या सृष्टीचा नियम आहे बदल आणि बदल झाला पाहिजे बदल करत नाही महाराज म्हणतात की माणसं नाही दादा ती दगड असतात
बदल माणसात होत असतो. दगडात बदल होत नाही, दगड बदलत असतात. पण कधी कधी महाराजांना म्हणावं लागलं, त्याहून दगड बरे देवा, त्याहुनी दगड बरे देवा, त्याहुनी दगड बरे देवा. पाहणे ऐशी बुद्धी ऐशी जड, गणिताची बुद्धी ऐशी जड. त्याहुनी दगड बरे देवा. महाराजांचं प्रमाण तुमच्या समोर उपस्थित केलं. राजा आहात तुम्ही, सर्व जाणकार माणसं आहात. अरे बदललेले दगड त्या ठिकाणी शासनारूढ होत असतात आणि बदललेली माणसं या जगताला आनंद देत असतात. बस. आणि म्हणून बदल करणारं साधन या धर्म मंडपाच्या खालीच तुम्हाला मिळेल. आणि म्हणून तिसऱ्या वर्षामध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी एकत्रित येत आहेत. कुणी आले नसतील त्यांना विनंती करा आणि चला दादा, सुख समाधान प्राप्त करायचं असेल, काही अंतःकरणाला चांगला भाव तुम्हाला मिळवायचा असेल तर याच धर्म मंडपाखाली मिळतो, इतर तुम्हाला मिळत नाही. आणि म्हणून श्रीमद भागवत कथा सुंदर त्या ठिकाणी भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र तुम्ही श्रवण करत आहात. आणि भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र आपल्याला काहीतरी सांगून जाते. वेगवेगळ्या अर्थाने त्याचं जर घेतलं तर त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. गोपाल कृष्णाने केलेल्या ज्या लीला असतात ना, त्या लीला आपल्या जीवनामध्ये जर आपण त्या ठिकाणी थोड्याशा पाहिल्या, उच्चार केला तर आपल्याला आनंद मिळत राहतो. आणि म्हणून अशा या पद्धतीनं संपन्न होत असलेला आपला हा सप्ताह, त्यामध्ये भगवती ज्ञानेश्वरी पारायण, अधिक करून बरगत असे कार्यक्रम, हरिपाठ वगैरे सर्वच, हरिकीर्तन असे कार्यक्रम तुम्ही संपन्न करत आहात. दिवसेंदिवस याला त्या ठिकाणी मोठं स्वरूप प्राप्त हो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुमच्याकडून असंच कार्य त्या ठिकाणी घडत राहावं ही सद्भावना व्यक्त करतो. या वर्षी अगदी उपस्थिती वाढली. पहिल्या वर्षी त्या ठिकाणी थोडे मंडळी होती, गेल्या वर्षी त्याच्यापेक्षा थोडी होती, या वर्षी जरा मला थोडी जास्त दिसत आहेत. नवीन नवीन चेहरे येताना दिसत आहेत. पुरुष मंडळी त्या ठिकाणी, मोठी मोठी माणसं ज्यावेळेस इथं येत आहेत ना, त्यावेळेस या धर्म मंडपाची शोभा वाढत असते. आणि धर्म मंडपाची शोभा जर वाढवायची ना, कोण वाढवतो सांगतो तुम्हाला. या बैठकीमध्ये तुम्हाला बोलवण्याची गरज नाही. ज्यावेळेस तुम्ही इथे येऊन बसाल ना, त्यावेळेस तुम्ही या मंडपाची शोभा वाढवता, म्हणजे तुम्ही भगवान परमात्म्याचं कार्य करता, ते स्वरूप तुम्हाला म्हणून कोणाच्या बोलण्याची वाट पाहू नका. मला बोलवलं पाहिजे, मला सांगितलं पाहिजे असा विचार करू नका. अरे या संधीला जो हुकला ना दादा, तो हुकला आपल्या जीवनामधून बाजूला गेला. ही पर्वणी वर्षानुवर्ष येत असते. अशा पर्वणीमध्ये आपण त्या ठिकाणी समाविष्ट झालं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे. कमी अधिक प्रमाण घेऊन आपण सर्वांनी एकत्रित येऊन चाललं पाहिजे असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. कारण ज्ञानोबारायांनी सर्वांनाच बोलवलं. यारे यारे लहान तोरला बलविणारी नर, करावा विचारा लगे चिंता कवना. ज्ञानोबारायांनी मुक्तीची गवाही आपण या आणि घ्या असा या ठिकाणी भाव. आणि म्हणून सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो, या परिवाराला धन्यवाद व्यक्त करतो. अधिक करून या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक मंडळी असतील, या सर्वांना धर्माचा काय परिचय सर्वांशी नाही. दादा त्या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणून मला त्यांच्याकडे डायरी आहे, सर्वदेव सर आहेत. अधिक करून तुम्ही सवंगडी सर्व त्यांचे सहकार्य करणारे दादा मला भेटले आणि मला जिहारी घातला. मला त्यावेळेस बरं वाटलं. नाही तर आजकाल माणसं गल्लीतून जातात जिहारी सुद्धा घालत नाही. दादा जिहारी घातला, बरं वाटलं.
आणि असा प्रत्येकाला घालत चला. आपल्यापेक्षा मोठा माणूस दिसला दादा, नम्रपणाने जे हरी घाला, तुम्हाला आनंद प्राप्त होईल. असो. आणि म्हणून सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. या नामसंकीर्तन सेवेला उपस्थित महाराष्ट्रातील सर्वच दिग्गज मंडळी या ठिकाणी आहेत. पुढे पण पुढे माझ्यासोबत आलेले हरिभक्तीपरायण आमचे लईफळे महाराज, सुंदर त्या ठिकाणी ज्यांचं गाणं आहे, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचं वैभव असणारे दाबरूळ गावचे असणारे आमचे जावळे महाराज मृदंगाचार्य आहेत. गायकही त्या ठिकाणी आहेत. सुंदर त्यांना म्हटलं या महाराज आले, मोठ्या मनानं त्या ठिकाणी आले. बोलवण्याची पत्रिकेची काही आवश्यकता इथे नाही, येऊन आपली सेवा त्या ठिकाणी त्यांनी सादर केली. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आमचे दीपक महाराज बरोबर राजगुरु दादा सुंदर त्या ठिकाणी उगवता सूर्य म्हणेल त्यांना, आणि सुंदर त्या ठिकाणी गाणं ज्यांचं आहे असे आमचे राजगुरु दादा आहेत. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आपल्या संभाजीनगर मध्ये स्वतःचं त्या ठिकाणी प्रपंच करत करत परमार्थाचं काम करणारे आमचे हरिभक्तीपरायण आगळे महाराज आहेत. अगदी अवलिया माणूस, अवलिया अशा सुंदर स्वभावाने राहणारे आमचे मित्र आगळे महाराज हरिभक्तीपरायण आमचे बोरुडे बाबा. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या भेट झाली. भाग्यवान आहात तुम्ही. आणि मी पण आणि विनेकरी दादा, काय नाव दादा तुझं? ज्ञानेश्वर दादा. सुंदर त्या ठिकाणी श्रुतीची सेवा करणारा तरुण विनेकरी आहे. मला तर असं वाटतंय या नगर मधून कोणीतरी विनेकरी झाला पाहिजे. उद्यापासून कोणीतरी विचार करा, ज्याच्या गळ्यात माळ आहे, मी म्हणतो नसेल ना महाराजांकडे या माळ घाला आणि विना त्या ठिकाणी घ्या. विना ही सेवा फार महत्वाची. कुणी करून वृद्ध असेल, कुणी असेल, जर गावकरी महाराज याच्यामध्ये विनेकरी जर आला तर त्या ठिकाणी अधिक भरगतचं कार्य हे तर चांगलंच आहे, पण अधिक त्या ठिकाणी सौंदर्य त्याचं वाढत असतं. महिला मंडळ त्या ठिकाणी आहेत. या सर्वांना तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो. मृदंगाच्या साथीला हरिभक्तीपरायण आमचे भालेकर दादा आहेत. सुंदर गोड हात आहे. महाराज स्वतः जातीनिशी उपस्थित आहेत. त्यांच्यामध्ये माझ्यासोबत आलेले स्टोन क्रेशरचे मालक हरगावचे गोंगाने महाराज आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी हरिभक्तीपरायण महाराजांचं नाव काय? महेश दादा आहेत. हे सर्वच मंडळी आहेत. अमोल दादा तांबे आहेत. अधिक करून सर्वांची नावं, ज्यांची नावं घेतली ती ओठात आहे आणि ज्यांची राहिली ती सारी माझ्या पोटात आहे. सर्वांच्या चरणी माथा टेकतो. मस्तक पायावरी माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांच्याद्वारा पोहोचवला जातो ते शिवनेरी मंडप साऊंड सिस्टम कारकीर्द दादाचं नाव त्या ठिकाणी सुंदर नाव आहे. आवाजही चांगला दिला बरं तुम्हाला. सुरुवातीला बिघडला होता, सुंदर आवाज दिला. आणि आपला सर्व सप्ताह त्यांनी स्वतः मला सांगितलं. काय जयस्वाल दादा चॅनलचं नाव काय? धार्मिक व्हिडिओ जयस्वाल हे चॅनल आहे. निदान नाही महाराष्ट्रात, नका जाऊ द्या महाराष्ट्रात, निदान औरंगाबाद मध्ये तरी महाराष्ट्रात जेव्हा हा सप्ताहाचा मंडप वाढवायचा आहे ना मंडप दादा, जबाबदारी तुमच्यावर आहे राजा. महाराष्ट्रामध्ये या सप्ताहाला जर तुम्हाला नेहमी पोहोचवायचं असेल तर याचा मंडप वाढवा, त्याचा व्यास वाढवा, भक्तीच्या अगोदर त्या ठिकाणी हृदयात त्याची व्याप्ती वाढवा. आपोआप मंडप वाढलेला असेल. तुम्हाला
चिंतन तुमच्या समोर त्या कार्यक्रमाच्या संस्थाने करायचं अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंगातील प्रतिपाद्य विषय मी तुमच्या समोर ठेवला या अभंगाच्या द्वारा महाराज तुम्हाला सर्वांना आव्हान करतात आणि आव्हान महाराजांचं असं आहे की तुम्ही काय करा तुम्ही देव हे आव्हान करत असताना महाराजांनी स्वतःच्या जीवनात अगोदर कर्तव्य पार पाडले भक्तीचे कर्तव्य पार पाडून झाल्यानंतर परमार्थाचे कर्तव्य पार पाडून झाल्यानंतर भजनाचे कर्तव्य पार पाडून झाल्यानंतर महाराजांनी नाही दादा मी एवढ्या पराकाष्ठाने बोलतो जर तुम्ही असं उठून मागायचं पुन्हा यायचं पुन्हा जायचं वारकरी संप्रदायाला काही नियम अगोदर तुम्हाला सुट्टी येताना तुम्हाला सुट्टी पण आल्यानंतर काही नियम लावतात आणि ते नियम पाळले पाहिजे कीर्तनाला आल्यानंतर व्यवस्थित बसायचं व्यवस्थित बसायचं आपल्या महिमेत बसायचं आपल्या थाटात बसायचं ते पण राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या कीर्तनाला असे येत नव्हते थाटात येत होते आणि थाटातच जात होते म्हणून आपणही त्याच भूमिकेत या ना मी राजा मी कीर्तनाला आलो मनाला तुकोबा महाराज आणि तुम्ही शिवाजी महाराज काय अडचण काहीच अडचण नाही थाटात बसायचं मस्त कीर्तन ऐकायचं मग ते घेऊन जायचं महाराजांचे शब्द घेऊन आनंदाने झोप लागेल अडचणी कारण मी असे 300 सांभाळतो असे किती सांभाळतो मी 300 दिवसभर एक सुद्धा हालत नाही म्हणजे दिवसा पोरांना आणि रात्री थोरांना शिकवायची वेळ आमच्या असू द्या विनोदाचा भाग सोडा मुद्दा माझा असा आहे महाराजांना भजनाचं कर्तव्य पार पाडून झाल्यानंतर भक्तीचं कर्तव्य पार पाडून झाल्यानंतर महाराजांना जी अनुभूती आली ती अनुभूती महाराज या ठिकाणी काय काय आम्हाला देतात आता यांना नाही म्हणणार नाही तर तुम्ही म्हणता म्हटले त्यांच्या पाठीमागे व्यापार याच्या मागे काय विनोदाचा भाग आहे आणि मग महाराजांना अनुभूती आली ती अनुभूती तुमच्या आमच्याशी शेअर करतात सांगतात हो चला हो तुम्ही काय करा देव घ्या कोणी देव घ्या कुणी ऐका आला घर पुसोली असं बोलल्यानंतर लक्षात घ्या जगाकडे पाहिल्यानंतर आपल्या मानवी जीवनामध्ये कर्तव्याला फार महत्व आहे जरा लक्ष देऊन ऐका मला अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे आणि मूळ पीठिका तुमच्या समोर मला संवादित करायची आपल्या मानवी जीवनामध्ये कर्तव्याला फार महत्व सांगितलेलं आहे ज्याच्या जीवनात कर्तव्य नाही ना ते माणसं नसतात साक्षात माणसं सांगितलेलं आहे जो स्वतःचं कर्तव्य पार पाडत नाही मनुष्याच्या देहामध्ये आल्यानंतर जर कर्तव्य पार पाडत नसेल आपलं कर्तव्य त्याला समजत नसेल तर अशी जगून तरी काय फायदा लक्षात ठेवा मानवी जीवनामध्ये कर्तव्याला फार महत्व आहे पण कर्तव्य म्हणतात तरी कशाला जरा लक्ष देऊन ऐका कर्तव्य म्हणतात तरी कशाला करण्यास योग्य जी गोष्ट आहे ना त्याला म्हणतात कर्तव्य जी गोष्ट करण्यास योग्य आहे योग्य म्हणतो कोणतीही गोष्ट की योग्य असेल ती करणं त्याला म्हणतात कर्तव्य महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं यत्र यत्र कर्तव्य सन्मुखता यत्र यत्र कर्तव्य सन्मुखता तत्र तत्र आनंद महाराज सांगतात अरे जिथे जिथे कर्तव्य सन्मुख झाला का माणूस तिथे तिथे आनंद असं महाराजांचं मत आहे प्रापंचिकासाठी पारमार्थिकाचा प्रपंचाचे कर्तव्य सांगितलेले आहे आणि परमार्थाचे कर्तव्य सांगितलेले आहे तुम्ही कर्तव्य करा आनंद 100% प्राप्त तुका म्हणायचं जिया रे तुका म्हणायचं जिया रे तुका म्हणायचं जिया
पण आता मला जिकडे बसेल तिकडे घेतो बरं मी. काय अडचण, सुंदर. महाराजांचं मत असं आहे, तुम्ही कोणतंही कर्तव्य पार पाडा, प्रपंचाचं कर्तव्य पार पाडा की परमार्थाचं कर्तव्य पार पाडा. आपलं कर्तव्य जर पार पाडलं तर तुम्हाला आनंदच मिळणार दादा, त्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट मिळणार नाही. मग तुम्हाला जर दुःख हवं असेल तर कर्तव्यापासून बदला. सरळ सरळ अर्थ निघतो. कर्तव्य सन्मुख झालेल्या माणसाला त्या भगवान परमात्म्याची चित्तघनता प्राप्त होते. कर्तव्य सन्मुख झालेल्या माणसाला त्या भगवान परमात्म्याची आनंद घनता प्राप्त होते. आणि कर्तव्य सन्मुख झालेल्या माणसाला त्या भगवान परमात्म्याची सद्घनता प्राप्त होते. विठ्ठल व्यापून असेल तर या तीनच गोष्टींना व्यापून आहे. एक सद्घनतेनं व्यापून आहे, एक चित्तघनतेनं व्यापून आहे आणि एक आनंद घनतेनं व्यापून आहे. याच्यावर विस्तार करून मी त्या ठिकाणी पुढे जाणार नाही. माझा मुद्दा एवढा आहे, तुम्ही कर्तव्य पार पाडा, त्या भगवान परमात्म्याच्या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. आनंद तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहिजे का नाही? ज्याला डोळा लागला त्याला विचारतो, आणि जे जरा लक्ष देऊन ऐकत आहे त्याला तुम्हाला आनंद पाहिजे का नाही? इकडे बोल बोल बरं, आता माझी येती जाती झाली बरं. असं काही नाही. नवीन मास्टर असतो ती जरा लाजतच काम करतो. पण येते जाती झाल्या मग येते कशा जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा दादा. मी काय भीती वागणार नाही. भीती रचणारा माणूस आहे, भीती तयार करणारा माणूस आहे, पाळणार नाही. असो, लक्षात ठेवा, प्रत्येकाला आनंद हवाय. त्याच्याकरता सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रयत्न करतोय, मिळवायचा मला आनंद. पण माझं कर्तव्याचं भान मला राहिलं नाही. माझ्या कर्तव्यापासून मी बाजूला जातो. मग घरामध्ये मुलगा आपल्या कर्तव्यापासून बाजूला गेला, घरामध्ये आपली सून कर्तव्यापासून बाजूला गेली, घरामध्ये बाप आपल्या कर्तव्यापासून बाजूला गेला. अरे त्या घरातला कर्ता माणूस आपलं कर्तव्य विसरून गेला, त्या घरातली सून त्या ठिकाणी आपलं कर्तव्य विसरून गेली, त्या घरातली त्या ठिकाणी स्त्री आपलं कर्तव्य विसरून गेली, त्या गल्लीतल्या त्या ठिकाणी मोठा माणूस थोर माणूस आपलं कर्तव्य विसरून गेला. प्रत्येक परिवाराचा माणूस आपापलं कर्तव्य त्या ठिकाणी विसरून गेला. परिणाम त्या घरामध्ये दुःख त्या ठिकाणी सारखं मिळतंय, सारखं मिळतंय. प्रत्येकाच्या अंतःकरणाला त्या ठिकाणी स्थिरता प्राप्त होत नाही. यामुळेच तर त्या ठिकाणी महाराजांनी विचार केला. आणि मग महाराज म्हणायला लागले, राजा हो, आपलं कर्तव्य त्या ठिकाणी तुम्ही टाकू नका, तुमच्या वाट्याला आलेलं काम करा, पण आपलं कर्तव्य टाकू नका. काम करण्याचं कर्तव्य त्या टाकू नका, पण त्याच्यामध्ये राहून सुद्धा त्या भक्तीचे कर्तव्य टाकू नका, परमार्थाचं कर्तव्य टाकू नका. काम तर करा, त्याच्यात तुम्ही राहा. कामामध्ये काम काही होणार माराव, जाईल भवशभ सुख होईल दुःखाचे. आपल्या महानगरपालिका लागली 100% टाळ्या जोरानं वाजणार. नगरपालिकेचे वाजतात टाळी कशा करता वाजवायची? भाषण करणाऱ्याला उत्साह वाढवायचा करता टाळी. जो व्याख्याता आहे त्याचा उत्साह करता टाळी. टाळी भरभर वाजली पाहिजे. मी सांगत असतो कान की शोभा बाली से, हो, कान की शोभा बाली से, घर की शोभा घर वाली से, घर की शोभा घर वाली से,
भोजन की शोभा थाली से, भोजन की शोभा थाली से, ससुराल की शोभा साली से, ससुराल की शोभा साली से, बगीचा की शोभा माली से, बगीचा की शोभा माली से, झगड़े की शोभा गाली से, वैसे भाषण की शोभा गाली से। आता वाजवा हा महाराज एवढं सांगावं लागलं का वाटाळ्या चांगल्या वाजल्या. भाग्यवान आहे तुम्ही, टाळ्या वाजता सुंदर. म्हणजे याचा अर्थ टाळी वाजली म्हणजे सर्वजण जिवंत आहे असं माझं लक्षात आलं. बोलतात ना इकडं सर्वजण बोलतात, कीर्तनामध्ये बोलत नसत. माझा मुद्दा असा चालला होता की आपण आपल्याला सारं मिळवायचंय पण आपला भक्तीचे कर्तव्य विसरून गेलो. काम करत असताना आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार चालतात म्हणून आपल्याला आनंद मिळत नाही. महाराजांचं प्रमाण आहे, कामामध्ये काम काही मनाला मलाम जाईल भवश्राम, दुःख होईल सुखाचे, दुःख होईल सुखाचे. बरोबर आहे ना? चांगलाच श्लोक आहे. सुखाचा पुढे दुःख होत असतं का? महाराज मागचे म्हणतायत, महाराजांनी असं ऐकलंय दुःखाचं सुख होत, सुखाचं दुःख होत नाही. आणि म्हणून आपल्याला पाहिजे सुख, आपल्याला पाहिजे आनंद. मग महाराज सांगतात कर्तव्यापासून बाजूला जाता तरी का? सप्ताहाला सर्वांनी एकत्रित या. अरे या वर्षी चांगला सप्ताह करायचा आहे, चांगला पंक्ती घालायला, चांगली चांगली महाराज बोलवायची. पुढच्या वर्षी चांगली चांगली बोलवायची, या वर्षी सोडून द्यायची. असं विसरू नका. सप्ताह मोठा व्हायचा, महाराष्ट्र असं नका करू. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा. अहो तो सप्ताह मोठा व्हावा ही आमची सदिच्छा. आम्हाला बोलवा, तुम्ही नाही बोलवलं तरी आम्हाला तिची माहिती आहे. इथं येऊन आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना जे हरी इथे काहीतरी सेवा करू असं काहीच अडचण नाही. महाराजांना माहिती आहे. आणि म्हणून आपण आपलं कर्तव्य पार पाडा, आनंद मिळेल. आणि म्हणून आपल्या या जगताकडे पाहिल्यानंतर या जगामध्ये जीवही जन्माला येतो त्याचे कर्तव्य काय? या जगतामध्ये भगवान परमात्मा जन्माला येतो त्याचे कर्तव्य काय? आणि या जगतामध्ये संत जन्माला येतात त्याचे कर्तव्य काय? याचा विचार करायचा. याचे कर्तव्य नेमके कोणते कोणते? आणि याच्याही पुढे जाऊन जर तुम्हाला बोलायचं झालं तर भौतिक जगतातलं कर्तव्य कोणतं, आध्यात्मिक जगतातलं कर्तव्य कोणतं आणि आध्यात्मिक जगतातलं कर्तव्य कोणतं? भौतिक जगतातलं कर्तव्य पार पाडल्यानंतर काय मिळतं, आध्यात्मिक जगतातलं कर्तव्य पार पाडल्यानंतर काय मिळतं आणि आध्यात्मिक जगतातलं कर्तव्य पार पाडल्यानंतर काय मिळतं? भौतिक जगतातलं कर्तव्य कोण पार पाडतं, आध्यात्मिक जगतातलं कर्तव्य कोण पार पाडतं, आध्यात्मिक जगतातलं कर्तव्य कोण पार पाडतं याचा विचार आपल्याला करायचा आहे. आता हा बराचसा ठिकाणी विषय आहे. पण जीव जन्माला येतो त्याचं कर्तव्य काय? तुम्ही आम्ही या जगतामध्ये आलो कशा करता आलो, कशामुळे आलो याचा मी विस्तार करणार. त्याचा प्रवास वेगळा आहे. जीव जन्माला येतो त्याची कारण वेगवेगळी आहे. पण आलाय ना त्याचं कर्तव्य काय हे मला तुम्हाला सांगायचं. आता तुम्ही सर्वजण या जगतामध्ये आलो, कुणाचं वय काय झालंय, कुणाचं वय काय झालंय मला माहित नाही. पण ज्याच्या त्याच्या वयानुसार ज्याच्या त्याचे कर्तव्य ठरलेले राजा. परंतु काही कॉमन कर्तव्य ठरलेले, काही सार्वजनिक कर्तव्य ठरलेले, काही सामान्य कर्तव्य ठरलेले. आणि ते सामान्य कर्तव्य मला तुम्हाला सांगायचे आजच्या दिवशी. जीवाचं कर्तव्य असं
असलेलं अनादी काळापासूनचं जे अज्ञान आहे ना, ते अज्ञान घालवण्याकरता प्रयत्न करावा. विठ्ठल 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 जीवाच्या पाठीमागं अज्ञान आहे. जीव अज्ञानी आहे. जीव अज्ञानी आहे. तुमच्या पाठीमागं अज्ञान आहे. तुम्हाला जरी त्या ठिकाणी सारं प्रपंचातलं कळत असलं तरी तुमच्याबद्दल काहीच नाही. कानाडोळा करतो. विठ्ठल गाडीला अडवायचा मला बस अडचणी असतात. लक्षात ठेवा दादा, जीवाच्या पाठीमागं अज्ञान आहे. काय अज्ञान आहे? जीवाला जरी प्रपंचाचं सारं कळत असलं तरी त्या ठिकाणी स्वतः समाधानी कळत नाही. मी कोण आहे हे त्याला त्या ठिकाणी कळत नाही. तो मी नेमका कोणाला म्हणतो हेही त्याला कळत नाही. ते कोणाला मी म्हणायला लागले. मी कोण आहे ना मला माहित आहे का? मी महाराज आहे. मग मी महाराज आहे. मग तुम्ही जर मला प्रश्न विचारला महाराज तुम्ही महाराज दाखवा, मी सांगेन हे मी महाराज आहे. तर हे माझ्या देहातली ही छाती आहे. एक पार्ट आहे त्याचा. तुम्ही नाही. मी सांगितलं हा मी आहे. तर हा माझा खांदा आहे, हात आहे, देहाचा पार्ट. मी तो पणा जाऊ दे तुझी, मी तू पणा जाऊ दे हा, मी तो पणा जाऊ दे हा, मी तो पणा जाऊ दे मी तू पणा जाऊ दे, मी तू पणा जाऊ दे, मी तू पणा जाऊ दे. मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी, एकाची घोंगडे पांघरू हरी. अज्ञान घालवण्याकरता तुम्हाला भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं कर्तव्य पार पाडावं. अज्ञान घालवण्याकरता म्हणजे तुम्हाला मिळवण्याकरता तुम्हाला ते कर्तव्य पार पाडावं लागेल. मग त्याच्याकरता स्वओळख करून घ्यावी लागेल. मी नेमका कोण, मी कोण आहे, मी कुणाचा आहे, मला काय करायचं. 5 डब्ल्यू आणि 1 बीएच बरोबर. 5 डब्ल्यू सुशिक्षित शाळेकरी मुलं असतील त्यांनी जरा लक्ष द्या. 5 डब्ल्यू आणि या 5 डब्ल्यू चे 5 प्रश्न आहेत. पहिला डब्ल्यू मुली आहेत का? शाळेकरी मुली आहेत. कॉलेजला जातात का शाळेत जातात? 1 डब्ल्यू हाय म्हणजे काय? का? पहिला प्रश्न विचारा का, मी का. पहिला डब्ल्यू. दुसरा डब्ल्यू व्हाट. काय व्हाट म्हणजे काय? आणि तुला कळालं तसं नाही बरं. ती नाही म्हणजे मीच मुक म्हणायला. व्हाट म्हणजे काय? म्हणजे मला काय करायचं याचं उत्तर शोधायचं. बस तुम्हाला 5 डब्ल्यू 1 एच कळालं तरी माझ्या मताने पूर्ण कीर्तन झालं. 1 डब्ल्यू पहिला हाय म्हणजे काय? हाय म्हणजे काय? एक दुसरा काय आहे? व्हाट म्हणजे काय? काय म्हणजे मी काय केलं पाहिजे? पुन्हा तिसरा डब्ल्यू हू. हा बोल सांगत आहे
तू म्हणजे काय? मी कोण आहे याचा विचार कर. आहे मी कोण याचा करावा विचार वडिलांच्या निवृत्तीचा वडिलांच्या निवृत्तीचा वडिलांच्या निवृत्तीचा मी कोण आहे? तिसरा डब्ल्यू ध्यानात ठेवा बरं का. डब्ल्यू ध्यानात ठेवा. तिसरा डब्ल्यू मी कोण आहे? चौथा डब्ल्यू हे केव्हा म्हणजे मला केव्हा कोणती गोष्ट करायची याचं ज्ञान असावं. कोणत्या वेळेला कोणती गोष्ट करता येणार नाही. आता माझी ही आजी बसली ती म्हणली आता मला पीएम करायचं मला मास्टरी व्हायचं. कसं जमलं? नाही जमणार ना. आजी म्हणली आता उगा त्यांना चालवायचं. जमलं का? नाही चालवायचं पण सारं त्यांना बघा. सारे ड्रिंक्स करतील त्यांच्या सोबत. असो मुद्दा थांबवतो. हे आणि पुन्हा हे पाचवा डब्ल्यू हे कुठे मला कुठे जायचंय? आयच्या ठिकाणाला जायचं. केला विचार द्यायचा. चांगल्या चांगल्या घरामध्ये आपण राहतो पण जायचं कुठे हे माहितीच नाही दादा. त्याच घराला त्या ठिकाणी आपण सारे माझ्या सगळं पण मला त्या ठिकाणी या कीर्तनातून समजायला लागलं थोडं थोडं की मला अनुसरणात राहायचं. कळायला लागलं बरं मला 3.5 हातच जागा आहे. मी कितीही बांगला मोठा बांधला तरी माझ्या या देहाला 3.5 हात जागा लागते. या देहाची 3.5 किलो राख होती. या देहाची राख किती होती? 3.5 किलो होती. मोजून बघा. हो आणि म्हणून हे समजलं पाहिजे मला कुठे जायचंय. आणि 5वा 6वा हेच आहे ना. हा हा मला इंग्रजी आता सांगा बा तुम्ही कसं व्हायचं या जगाचं? दादा तांबे दादा अरे या जगाचं कसं व्हायचं? हा जमाना नेमका कसा आहे? अरे हा जमाना लय चालू निघाला लय चालू अवघड झालं. मी नेहमी सांगत असतो या जमान्याचं असा जमाना निघाला चालू आता खरं कुणाला बोलू. असा जमाना निघाला चालू आता खरं कुणाला बोलू. दुकानदार मारी दुकानदार गिरगीवाला गिरगीवाला मन जमावर बाजरी डालू आता खरं कुणाला बोलू. जमाना निघाला चालू आता खरं कुणाला बोलू. आणि असं चला चालू तुमच्याकडे. भजन कीर्तन आवडे तुला भजन कीर्तन आवडे तुला म्हणते पुआ झालाय तुला मन तमाशात धिंगाला घालू आता खरं कुणाला बोलू. असाच निघाला जमाना दादा. आता लुगड्या नसत कोणी इजार पैरत झाली अजुनी. पुरी प्यांटी लागल्यात घालू आता खरं कुणाला बोलू. असं झालंय दादा या जमान्याचं अवघड झालं. म्हणून कसं व्हायचं याच्याकरता त्या ठिकाणी आमच्या वारकरी संप्रदायाकडे या आपला अध्यात्म घालवा आणि मग आपलं जीवन आनंदी बनवा. म्हणून महाराजांचं मत आहे या ठिकाणी तुम्ही आलात ना तुम्ही आज्ञा घालवा. भगवंताच्या कृपेस
त्यासाठी प्रयत्न करा. संतांच्या सानिध्यात जा, गुरूच्या सानिध्यात जा, आपला अज्ञान घालवा. आणि हे अज्ञान घालवण्याकरता काही प्रापंचिक कर्तव्य आहे. तुम्हाला कौटुंबिक कर्तव्य पार पाडावं लागते. आई नावाचं कर्तव्य आहे, बाप नावाचं कर्तव्य, भाऊ नावाचं कर्तव्य, बहीण नावाचं कर्तव्य, अधिकृत सर्व नाते नावाचं कर्तव्य. आईचं कर्तव्य पार पाडत असताना फार महत्वाचं कर्तव्य आहे. घरामध्ये कुटुंबामध्ये जी आई राहते ना, त्या भगवान परमात्म्यानं तिच्याकडे एक दिव्य शक्ती दिलेली आहे. आईकडे सर्वजण सर्व माझ्या माता भगिनी आई आहे. तिच्याकडे दिव्य शक्ती दिलेली आहे. कोणती शक्ती तुम्हाला सांगून जातो आजच्या दिवशी. आई तिलाच म्हटलं जातं मां खाकर भी जो आपको खाना खिलाती है उसे मां कहते हैं. समजलं असेल तर बरं होईल. अरे काही झालं तरी तुमच्या जेवणाची त्या ठिकाणी व्यवस्था करणारी या जगामध्ये कोणती वस्तू तिचं नाव आई आहे. आणि तिच्याकडे अशी दिव्य शक्ती त्या भगवान परमात्म्यानं दिलेली. पण ते कर्तव्य तुम्हाला पार पाडावं लागेल. आता आईचं कर्तव्य सुद्धा आई विसरली. रेल्वेनं जात असताना मी त्या अयोध्येला रेल्वेत बसलेलो होतो आणि बाजूला बसलेले होते. एक लहान मुलगा होता, ते रडायला लागला. असं रडायला आताचे मुलं तर वेगळेच रडतात. असं म्हणा किरकस मला सुसुत वाटायला लागलं. याला आला थोड्या त्याला थोडं थापटलं, गप्प बसलं, पुन्हा रडायला लागला. मग रडायला लागल्यावर मला थोडं राहावंच नाही. मी त्यांच्याकडे बघून म्हटलं, याला याच्या आईकडे द्या, आईकडे. त्यावेळेस ते बसलेले जे होते ना, आता बोलता येत नाही आपल्याला, ते म्हणे मीच आई आहे. म्हणजे मला आई आणि त्याच्या बापाला तुम्हाला कळाला नसला. ज्यांना ज्यांना कळाला त्यांना धन्यवाद. ज्यांना ज्यांना कळाला नाही त्यांना आणि शेतात जायचं, अंडी खाली करायची बोरीची आणि त्यांना फरक कळाला नाही. आईच्या कपड्यात आणि बापाच्या कपड्यात साम्य झालं दादा. म्हणून त्या ठिकाणी या जगातला आनंद निष्ठुक पाहत आहे, निसटला नाही. निष्ठुक पाहत आहे आणि त्याच्याकडे लक्ष द्या. मुद्दा माझा असा आहे, कुटुंबाचे कर्तव्य पार पाडा. परमात्म्याचे कर्तव्य तुम्हाला पार पाडावे लागतील. आणि जीवाला स्वतःलाच त्या ठिकाणी याच्यातून सोडवावं लागेल. एक माणूस घरात गेला, स्लॅबचं घर होतं, एकच दरवाजा, खिडकी नाही, काही नाही. वरून स्लॅब आणि गेलं मध्ये आतून कडी लावली, मोठ्यानं वरडायला लागलं. बरं का दादा, मोठ्यानं वरडायला लागलं, मला बाहेर काढा, मला बाहेर काढा. आता मी तुम्हाला विचारतो, त्याने आतून कडी लावलेली आतून, आणि ते म्हणायला लागलं मला बाहेर काढा. कसं बाहेर काढायचं एवढं जरी समजलं तुम्हाला, आता कडी लावली, खिडकी लावली, पत्रे पडलं, तुम्ही म्हणायला बसले पत्रे असतात, पत्रे काढून त्याला काढा. हुशार आहेत ना. खिडकी असली तर म्हणले असते खिडकी, पण त्याला दरवाजा आतून कडी लावली. ते मोठ्यानं म्हणतोय मला बाहेर काढा. कसं बाहेर काढायचं आणि त्याला तर बाहेर घ्यावं लागणार. तसंच आपल्या देवाचं झालंय. त्याच्याकरता महाराजांनी सुंदर प्रमाण आपुलिया करा सोडवा, आपुलिया करा सोडवा, संसार बंधन तोडावे,
बसायचं बस आणि गुळ घे आली का सरकार आली मला गुळ द्यायला तुम्हाला बोलवलं दादा आणि मला गुळ बस राग नाही आला ते म्हणते ना रोज असायचे राग म्हणून तरी काय असं कारण मला हे लांब जास्त बोलत तुम्हीच माझ्या जवळचे बरं का मला सांगा त्या माणसाला काय करावं लागेल हात गेले तर तुम्ही लावलं ते म्हणते देवा तुला गोळ कसा द्यायचा आहे ह्याचं डोक्यात हे मला त्याचं काय काय विचारू नको मला काय सांगू असं तुमचं म्हणते ना काय अडचण नाही कम्फर्टेबल काही टेन्शन घ्यायचं नाही पण सांगा मला त्याला काय करावं लागेल दरवाजा त्यांच्या मते दरवाजा तोडला अनेकांचं काही वेगवेगळी मतं येतील आता दरवाजा तोडला दादा ते गरीब माणूस पुन्हा दरवाजा बसवायची पंचायत दरवाजा न तोडता त्याला एकच करावं लागेल स्वतः लावलेली कडी स्वतः ती कडी उचलून आत बाहेर यावं लागेल त्यावेळेस तो बाहेर आपण या अज्ञानाच्या फेऱ्यामध्ये गुंतलेलो आहोत ना आपल्यालाच ती सोडवणूक करावी लागेल संसार संसाराचं बंधन तोडावं लागेल सोडायचं सांगितलं नाही संसार सोडायचा थोडा थोडा बाजूला ठेवा आणि मग तुम्ही कर्तव्यावर आरूढ झाला या जगात देण्याचं त्याचं कर्तव्य काय तो भगवान परमात्मा या जगतामध्ये येतो कशासाठी येतो तर मराठा बाया अवतार घेसी आपुल्या गाडीसी भक्तजना भगवान परमात्मा येतो धर्माचं रक्षण करण्याकरता आणि धर्माचं रक्षण कधी करतो ज्यावेळेस त्याच्यावर ग्लानी येते तेव्हा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभिधानं धर्मस्य तदात्मानं सृजम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे भद्रक पाया आणि आपलं कर्तव्य पार पाडतात कारण दिलूर झालेल्या समाजाला सन्मार्गावर आणण्याकरता आडवाला धावणाऱ्या समाजाला योग्य रस्त्यावर आणण्याकरता आणि स्वतःच्या कर्तव्याची जागृती देण्याकरता संत या जगात येतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी 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 बोलिले ऋषी सद्भावे वर्ताया बोलिले ऋषी सद्भावे वर्ताया झाडू संताचे आम्ही वैकुंठवासी आलो याच्या कारणास बोलिले ऋषी सात भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग
मंगलानी भरले जग उजिंदाचा भाग शेष उरला तू शिव याच्याकरता संत येतात त्याच्याकरता समाजाला चांगलं रस्त्यावर आणण्याकरता उद्धाराया जन जड जीव उद्धाराया जन जड जीव सुंदर याकरता तुमचा उद्धार व्हावा याच्याकरता संत येतात आणि जगद्गुरु तुकोबारायांनी समाजात अरे इथे आले देवाच्या प्राप्ती करता आले पण आपापल्या त्या ठिकाणी कामाला लागले कुणी आपल्या धंद्यात आहे कुणी आपल्या व्यापारात आहे कुणी सर्वजण प्रपंचामध्ये गुंतलेले असं जग पाहिलं महाराजांनी आणि मग महाराज म्हटले अरे यांचा उद्धार झाला पाहिजे भूवैकुंठ पंढरपूर या ठिकाणी मोठमोठ्या संतांच्या दुकान आहे त्या दुकानामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं तिथे दुकान टाकलं काय केलं पंढरपूरमध्ये कारण त्यांना माहिती आहे हे पंढरपूरला येते कधी कार्तिकीला आणि तिथं आले की मग यांना ह्या महाराजांनी संतांची दुकान आहे त्या दुकानामध्ये सर्वांना माल मिळतो घातला दुकान आणि संत त्या ठिकाणी तुम्हाला तो माल देतात संत सज्जन मानलेले दुकान जे जया पाहिजे ते आहे भक्ती मुक्ती तुकासाठी कोण पाहिजे याकडे नाचत नाचत जगावा सुखदेव विसावा नाचत नाचत सुखदेव विसावा आणि जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं तिथून तो माल घेतला आणि डायरेक्ट समर्थ नगरमध्ये आले काही दादा इथं बसण्याचा आनंद तुम्हाला आयुष्यात कुठे मिळणार नाही कुठेही बसा तुम्ही कुठेही म्हणतो बरं तुम्हाला कुठेही बसा असा आनंद तुम्हाला मिळणार नाही ज्याला समजलं त्याला धन्यवाद ज्याला नाही समजलं मी काय म्हणतो कुठेही बसा दादा नाही मिळणार त्या ठिकाणी तुम्हाला आनंद मुद्दा माझा असा आहे संतांचा जगद्गुरु तुकोबारायांनी माल घेतला डायरेक्ट समर्थ नगर मध्ये आले आणि सर्वांना मागायला लागले देव घ्या कोणी 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 देव घ्या कोणी
असे गाणारे वाजवणारे असल्यानंतर काय आनंदच येणार नाही. कारण गाणारे वाजवणारे रथी महारथी आहे, वाजवणारे रथी महारथी आहे, बसलेले तुम्ही रथी महारथी आहे. मी आधी नाही 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 हे म्हणजे तो आणि आजकाल आम्हाला लोक आम्हालाच म्हणजे तुमचंच बरं आहे महाराज. कारण आमचं साधं पाण्यात शेतकऱ्याचं जर पाहिलं आपण शहरात असल्यामुळे बरं आहे, पण शेतकऱ्याचे असे हाल चालले. अरे त्या निसर्गाने त्यांना त्या ठिकाणी खूप म्हणून त्याला त्याचा सुद्धा मिळाला. ही परिस्थिती माझ्या शेतकरी राजाची. आपण शेतकऱ्याचीच मुलं आहेत सर्व. असो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आले 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 तुम्हाला आव्हान करतात, देव घ्या कोणी, देव घ्या, हे देव घ्या, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. सर्वांना आव्हान करतात, कुणी आला, अरे कोणत्या धर्मात जन्माला आलेला असू द्या त्याला देवाची गरज आहे. कोणत्या जातीमध्ये जन्माला आलेला असेल त्याला देवाची गरज आहे. देव मनुष्य देहामध्ये जो आला त्याला देवाची गरज आहे. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही काय करा, देव सर्वजण ऐकतायत ना. एक म्हातारं पुढे येऊन बसलेलं होतं एका कीर्तनात. गुळ देणारे महाराज त्याला कोट होता, मला घाम महात्मा दिसतोय आणि याच्यात पुढे आता काय बोलावं, पण टाळटाळ विचारला ते आलं का बोलायला एक टाळटाळ म्हणलं महाराज म्हाताऱ्याला ऐकायला तुम्ही चलू द्या. आणि मग मी आम्हाला धारणा कीर्तन सुरू केलं. नाही ऐकलं तुला अवघड बरोबर. दृष्टांत सांगतो तुमच्या लक्षात. एक मोठकरी आपला मोठ हाकत होता शेतामध्ये पाणी देण्याकरता, आणि मोठ हाकत असताना 9-10 दरम्यान मेंढपाळ तिथं आला. आल्यानंतर त्यानं आपल्या मेंढ्यांना पाणी पाजलं आणि थोडंसं त्या ठिकाणी काय झालं, तो तिथे बसला, झाडाच्या खाली बसला. जेवण केलेली हरी केलेली होती म्हणून अंग टाकून झोप लागला. मेंढ्या सरळ सरळ निघून गेल्या आणि निघून गेल्यानंतर 1-2 तासानंतर तो उठला मेंढ्या दिशेनं. असं झाल्यानंतर काय झालं बघा, त्यानं त्या मोठवरी दादाला विचारलं, ओ मोठवरी दादा, म्हटलं आमच्या मेंढ्या पाहिल्या का? ते मोठवरी ते बैल त्याला ऐकून नाही आलं. त्यानं असा हात केला म्हणजे त्याच्या बैलाला चाबूक घालत होता. असा हात दिसला, याला वाटलं याच्या मेंढ्या इकडे सांगतोय कानू. त्या दिशेला गेला, कर्म धर्म संयोगाने त्याच्या मेंढ्या सापडल्या. ते परत आलं, कीर्तन ऐकणार होतं, पंक्ती घालणार होतं, सप्ताला दान धर्म करणार होतं, परमार्थ करणार होतं, भक्ती करणार होतं. त्याला महाराज वगैरे सारं कळत होतं. तो म्हणला, अरे या माणसाला एवढं मोठं धन मला सापडून दिलं, म्हणून याला काहीतरी आपण कृतज्ञता भाव म्हणून त्याला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून त्याने एक मेंढी घेतली आणि त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हणला, ओ मोठवरी दादा, तुम्ही मला एवढं धन सापडून दिलं म्हणून तुम्हाला एवढी मी बक्षीस देऊन टाकतो. आता ते कोण होतं? बैल होतं मोठं हाणणारं. ते म्हणला, याला मी सकाळपासून मोठ हाणतो आणि मोठ म्हणून मी कुठंच गेलो नाही, तुझी मेंढी मी काय मारलेली नाही. अरे ते म्हणायचं अर्थ समज बाबा, तू माझ्या मेंढ्या सापडून दिल्या, धन सापडून दिला म्हणून तुला मी काय करतोय, बक्षीस देतो. ते म्हणला, घराची शपथ मी तुझी मेंढी मोडलेली नाही. हे दोघांचं सुरू झालं. असं सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी ते म्हणले वाघ वाटला पाहिजे म्हणून त्याच्या रानाच्या कडीनं गाडी वाटली, बांधाच्या कडीनं. आणि मग ते गाडी वाटावर गेली. गाडी तुम्हाला गाडी वाटावर गेली आणि तिकडून एक घड्याळ बसवलं. थांबा, ते म्हणलं काय? अहो म्हणे याला माझ्या मेंढ्या सापडून दिल्या म्हणून मी याला बक्षीस द्यायला लागलो. दुसरा म्हणायला लागला, हो दादा, मी माझी मोठ सोडून कुठंच गेलो नाही, याच्या मेंढी मी काय मोडलेली नाही. ते घड्यावरचं बैलच होतं. ते म्हणला, मी बाजारातून नगदी पैसे देऊन आणला, मी काय चोरून आणलेला नाही.
ह्यो म्हणायचं मी तुझी मेहंदी मोडलेली नाही, ह्यो म्हणायचं तुला बक्षीस, आणि त्यो म्हणायचं मी काय करून आणलेलं नाही. हे तिघाचा गोंधळ बराच तिथं झाला. आणि मग म्हटलं आपला भगवान भेटला पाहिजे म्हणून गावात चाललो. पूर्वीचा काळ होता, गावामध्ये मोठा पाटलाचा वाडा होता आणि पूर्वीच्या काळी पाटील न्यायने वाडा करायचे. आणि विनायक पाटील त्यांच्या घरामध्ये सुंदर त्या ठिकाणी 10 वाजता 11 दरम्यानचा कालखंड हा. त्यांनी निहारी वगैरे करत असताना पाटलाच्या घरात झाले भांडण. पाटलाची आणि पाटलाची. आणि पाटलाला 2 पाटील. दोघीचे भांडण झाले. पाटील रागाचा येऊन बसले. वैद्यनाथांना येऊन बसले. दोन हे बसून आले म्हणलं पाटील माझ्या मेहंदीला सापडून दिला म्हणून याला बक्षीस द्यायला लागलं. ते म्हणलं पाटील तुम्हाला माहिती आहे आपण कोणाच्या मधात जात नाही, मी याची काही मेहंदी मोडलेली नाही. घोड्यावर म्हणलं पाटील मी माझ्या नक्की पैसे देऊन आलाय, मी काय चोरून आणलेला नाही. असं तिघाचं चालत असताना पाटील गैरे होते. पाटलाचे भांडण झालेले होते. पाटील काढून दिलेले होते. पाटील म्हणला तुम्ही तिघं गाव जरी आलं तरी मी तुला घरात घेणार नाही. आता शिक बैऱ्याचं सांगितलं अंधारे पांगळे सारे पण आता माझ्याकडे वेळ शिल्लक नाही. बघा नुसते बैऱ्याचं सांगितलं सारे म्हणायला लागले आता शिक कीर्तन आपलं रंगायला लागलं. आतापर्यंत मी तुम्हाला थोडंसं भाव सांगत होतो, देव घ्या देव घ्या. काहीला वाटायचं काय आता कसं चालू होतं असं वाटत होतं ना तुम्हाला. काय टेन्शन घेऊ नका, देव घ्यायला मला आवाहन करतायत. ऐका 5 शंका सांगतो आणि कीर्तनाचा सार भाग तुमच्या समोर ठेवून माझी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. वेळेच्या पुढे जाणार नाही. रात्रभरात कीर्तन म्हणजे ऐकलेलं आहे ना. 10:30 पर्यंत झालं. 11 11 मला नाही तुम्हाला नाही द्यायला तसं काय टेन्शन. ऐका 5 शंका आहेत. महाराजांनी आवाज केला म्हणल्यावर देव घ्या. 5 जण पळत गावात म्हणल्यावर मंदिरात कोणाला महाराज देव घ्या देव घ्या म्हणते. 5 जण पळत आले. असे बरेच पळत येते. सप्ताहाचा मंडप लावला का बरेच पळत येते. आमच्या महाराज काही काही हे बाई काका पुढे गेलं का काही पळत येते. आम्हाला घडवून देतात. ग्रंथातलं नाही महाराजांकडे तसे 5 जण पळत आले. म्हणजे महाराज तुम्ही आम्हाला देव घ्या म्हणताय ना, आम्ही तुमचा देव घेतो. बरोबर आहे. असं पळत यांना विचारा, महाराजांना विचारा. मी सोडू विचारा काय जमेल अभ्यास करा. मला तर नाही म्हणतो पहिला अभ्यास करायचा. थोर महात्माकडे जाय त्यांच्याकडून माहिती मला सांगा. विचारा पण काही विचारू नका. म्हणजे घरात धन किती महाराज ते साधा असं काय विचारू नका. 5 जण पळत आले. महाराज आम्ही तुमचा देव घेतो पण आमचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तर द्या मग तुमचा देव देऊ. महाराज विचार पण प्रपंचातलं विचारू नका. परमार्थाच्या संबंधाने काय असेल तर विचारा. कारण माझ्याकडे एक जण म्हैस हरवली म्हणून आला होता विचारायला. एक जण आलता. तसं काय विचारायचं असलं तर मला विचारू. कारण त्याच्या काही विचारतात मला. महाराज म्हटले तसं काय विचारू. महाराज तसं नाही. तुमचा देव आम्हाला घ्यायचा आहे पण काय प्रश्न आहेत काय आमच्या शंका आहेत त्या आमच्या तुम्ही काय करा सोडवा. म्हणजे विचार म्हणजे महाराज पहिली शंका आहे. कारण या बंगामध्ये देवाचं नाव सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे शंका निर्माण झाली. मग म्हणजे महाराज तुम्ही देव घ्या देव घ्या देव घ्या असं म्हणतात. मग आम्ही कोणता देव घ्यायचा. पहिली शंका कोणता देव घ्यायचा. आमच्याकडे 30 कोटी देव येतो म्हणजे आम्ही मसुरा घ्यायचा का तुम्हारी आई घ्यायची का आसरा घ्यायच्या काय कोणता घ्यायचा आम्हाला नाव सांगा. आम्ही सुद्धा तुमचा देव घेतो पण माझी शंका. म्हणजे काय शंका. म्हणजे तुम्ही देव घ्या असं म्हणता
आमची वस्तू आम्ही कुठे व्यवस्थित ठेवत असतो तसे तुमची वस्तू देवरूपी वस्तू घ्यायची ना तर ती वस्तू नेमकी ठेवायची कुठे कारण आमच्याकडे जागा शिल्लक नाही दुसऱ्या चरणात देवाला लागे 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 म्हणलं मला आम्ही तुमचा देव घेतलं तुमचा साठवायचं तिथं जागा नाही कोणी घेतली म्हणते जागा आमच्या हृदयामध्ये देव साठवायचा ना महाराज म्हणतात तुम्ही साठवायचा पण कुठं साठवायचा तुम्ही म्हणता हृदयात साठवा आमच्या हृदयात साठवायला जागा नाही. ठेवायला जागा नाही आमच्याकडे ठेवायला जागा नाही कारण घरात एवढं भरलंय वस्तू ना दुसऱ्या वस्तू आलेल्या कुठे ठेवायच्या काही काही लोकांच्या घरात कपाटं जात नाही म्हणून कपाटं जात कसं करायचं महाराज म्हटले बाबा अरे तुझ्या कुणी जागा घेतली ऐका 2 मिनिटात ऐका ती जागा काम मग मत्सर दंभ अहंकार ईर्ष्या कपट या सर्वांची ती जागा आणि म्हणून देव तिथे राहत नाही देवाच्या जागेवर राहत नसतो देवाच्या माणसाजवळ राहत नसतो देव कुणाजवळ राहतो अरे ज्याचं मोकळं मन आहे ज्याचे रसाळ वाणी आहे तिथं देव राहतो काम क्रोध केले घरी काम क्रोध केले घरी समक्रोध केले घरी समक्रोध केले घरी तू कामाने देह बळीला काम क्रोध केले देह परिणाम झाले परिणाम काय झाला काम क्रोध रित करून टाकला मग भगवान परमात्मा येतो आणि म्हणून अशा देव ठेवायचा दुसरी शंका तिसरा प्रवास आला की म्हणला महाराज तुम्ही म्हणता देव घ्या देव घ्या देव घ्या बर तुमचा देव आम्ही घेतो पण कशा करता घ्यायचा देव कशा करता तुमचा देव आम्हाला घ्या म्हणता पण त्याचा आम्हाला फायदा काय तिसरी शंका बर हर करणारे महाराज चौथी शंका चौथा प्रवास आला की म्हणला महाराज देव घेतो आम्ही पण आम्ही व्यवहार करत असताना दुकानातून आम्ही वस्तू आणतो ना तर ती वस्तू आणत असताना अगोदर त्या वस्तूची किंमत आम्ही घेत असतो आणि मग ती वस्तू दुकानातून आम्ही घेत असतो मग तुमची देवरूपी नावाची वस्तू घ्यायची ना मग त्याला किंमत काय द्यावी लागेल एवढं तुम्ही सांगा आणि पाचवा प्रवास आला की म्हणला महाराज तुम्ही देव घ्या म्हणता आम्ही 100% तुमचा देव घेतो पण आम्ही जशी दुकानातून वस्तू घेत असताना त्या दुकानदाराकडून मोजून घेतो तसं तुमची देवरूपी वस्तू आम्ही कशानं मोजायची ह्या 5 गोष्टी त्या ठिकाणी समजल्या मग आनंदी आनंद विठ्ठल 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 या 5 गोष्टी एका गोष्टीला 2-2 घंटे लागले जवळपास 10 घंटे मला लागतात तुमचं तुमच्याकडे कसं आहे सप्ताह चालू असं का तुमची दाब निघून गेली काय काय
महाराज आल्यानंतर सहज केलं. ते म्हणजे बघू नंतर पण ताप निघून गेली ते म्हणजे आता चल. तसं काय नाही. सारी आपल्या आपल्या कामामध्ये व्यापातली माणसं आहेत. 5 गोष्टी मला शंका तुम्हाला सांगितल्या एका मिनिटात साऱ्या शंका सांगून टाकतात. पण तत्पूर्वी त्या ठिकाणी मध्यवर्ती पूजन आपल्या कृपानुसार घेऊया. नंतर त्या ठिकाणी अवघ्या 2-5 मिनिटांमध्ये ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. एकदा हात वरती करा बरं सर्व. हात वरती करा. प्रेमानं हात वरती करा. तिसऱ्या वर्षाचा सप्ताह चॅनल वाला बाबा जरा चौदा यांच्याकडे. तुले हरी नाम विठ्ठल पांडुरंगा. हो तुले हरी नाम विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी नाम विठ्ठल पांडुरंगा. हो तुले हरी नाम विठ्ठल पांडुरंगा. हरी ठोबार कुमारी हरी हरी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी कुंडली कवळला विचारे वरता पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज ठोबार कुमारी
दुसरीकडे कुठंच मिळत नाही. हा 3 भेटले ना. आनंद आहे. तुमच्या स्वामी समर्थ नगरची आठवण वर्षभर राहते आणि आनंद देणारी माणसं तुम्ही आहेत. कारण आपल्या हृदयातल्या ज्ञानेश्वर ज्यावेळेस बाहेर पडतात का, ती स्पंदनं बाहेर पडतात का, ती स्पंदनं या भूमंडलाला काय करतात, पवित्र करत असतात, प्रसन्न करत असतात. म्हणून शुद्ध अंतःकरणाची माणसं जिथे राहतात तिथं आनंद मिळत असतात. विकारानगर त्या ठिकाणी देह आहे, त्याचा भाग सोडून द्या, पण जास्त ज्याचा भाव नाही तो त्या ठिकाणी मला सांगायचा आहे. म्हणून अशी तुम्ही चांगली माणसं या नगरमध्ये वास्तव्याला राहतात. घोघोपणाच्या या परिसरामध्ये आल्यानंतर वाटतो तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी स्वच्छतेचे उपभोक्ते आहात. सुंदर त्या ठिकाणी टापटीप तुम्हाला आवडते. त्याचबरोबर आपल्या जीवनाची सुधारणा कुणी व्यसन करू नका. की लहान मुलं शाळकरी मुलं, या शाळकरी मुलांना त्या ठिकाणी चांगलं शिकवा, चांगलं मोठं करा. माझ्या या मुली आहेत, छोट्या छोट्या मुली शाळेत जाणाऱ्या, त्यांना चांगलं शिकू द्या. घरामध्ये ती आई, एखादी आई आपल्या पतीला त्या ठिकाणी सांगत राहत असते, सांगते तिचा मुलगा असतो, तिच्या मुलाला शिकायची ओढ असते आणि चालू त्या ठिकाणी आता आधुनिक काळ आला, आधुनिक काळाची साधनं त्याला देण्याची तिची इच्छा असते, अडाणी असते होती. तिला काही माहित नसतं त्याच्यातलं, पण ती त्यात सारखं बोलत असते, पतीकडे सांगत असते. कारण तो पती सुद्धा आपल्या कामात व्यस्त असतो, त्याच्यात त्याचं लक्ष नसतं, पण आईचं असतं. आणि म्हणून बसल्या बसल्या जेवणाचं ताट वाढते आणि ते आपल्या पतीकडे आपल्या मुलाच्या संबंधाने त्या ठिकाणी बोलत राहतात. कारभारी आवाज देत दादा, कारभारी ऐका ना, ती बोलत राहते. कारभारी ऐका ना, सांगते बाई तुम्हाला, माझ्या बाळाला एक कॅम्प्युटर बाई आणाला. ती सारखं बोलते हो, माझ्या बाळाला एक कॅम्प्युटर बाई आणाला. माऊस काय म्हणतात त्याला माहीत करायचंय, मॉनिटरच्या दुनियात त्याला फिरायचंय. अशी करू नका दमदाटी, अशी करते मी तुम्हाला विनंती, याला MSCIT-ला पाठवाला. माझ्या बाळाला एक कॅम्प्युटर बाई आणाला. CPU याचा मेंदू याच्यात ज्ञान असतं असं मला सांगितलंय. ती बाई बोलते बरं का, CPU याचा मेंदू याच्यामध्ये ज्ञान असतं असं मला सांगितलंय. अशी करू नका दमदाटी, त्याची इच्छा एवढी पुरवाला. आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या आणि त्यांना या जगामध्ये भरारी घेऊन द्या, हे त्या ठिकाणी सांगतात. अशी करू नका नाही ना, म्हणून टाळ्या. लाडकी बहीण एक अवघड आहे.
अवघड आहे. मी नेहमी सांगत असतो खेड्यात खेड्यात त्यांना माहिती आहे, तुम्हाला तर कळतं का काय माहिती. लाडकी बहीण नवऱ्याची दैन, लाडकी बहीण नवऱ्याची दैन, हिच्या डोक्यात मशीन शिरली, सारी सरकी गवतानं भरली, सारी सरकी गवतानं भरली. तिची जण्याची मीटिंग झाली बरं का, तिची जण्याची मीटिंग झाली, कारण 3000 खात्यावर आले, बायको नवऱ्याला गुरगुरून बोले. तिघी जण्याची मीटिंग झाली, तिघी जणींनी रिक्षा केली, तिकडे साईट बंद झाली, भजे खाऊन माग आली. सुंदर त्या ठिकाणी आनंद वाटला. अभंगाच्या भूमिकेतून तुमच्याशी देव या स्वरूपानं त्या ठिकाणी 5 शंका उपस्थित केल्या. त्याच्यामध्ये पहिली शंका कोणता देव घ्यायचा, तो पंढरीचा परमात्मा विठ्ठलाच्या हाती तो देव घ्यायचा एक. दुसरा कुठं साठवायचा, तो हृदयात साठवायचा 2. तिसरी शंका कशा करता घ्यायचा, आपल्या साधने करता, आपल्या भक्ती करता तो देव घ्यायचा 3. चौथी शंका आहे, महाराज त्या ठिकाणी आम्ही घेत असताना त्याला काय द्यायचं, तर महाराज म्हणतात त्याला भाव द्यायचा, त्याला भाव द्यायचा. आणि भाव दिल्यानंतर 5वी शंका अशी आहे, तो भगवान परमात्मा कशाने मोजायचा, तर त्या ठिकाणी तो भक्तीच्या मापानं मोजायचा. तो दुसऱ्या मापानं मोजला जात नाही, तो मोजला माझ्या रुक्मिणी मातेने. तुळशीचं पान ठेवलं, इकडे सत्यभामीनं सारं सोनं नाणं टाकलं होतं बाबा. इथं कथाकार माणसं आहेत, बसलेले बाबा आहेत. सत्यभामीनं त्या ठिकाणी कपाळात सारं टाकलं, धन नाही आवडला बाबा, पण माझी रुक्मिणी माता उठल्या, तुळशीचं पान घेतलं आणि ते तुळशी पत्र अर्पण केलं. तो बरोबरीचा झाला, तो फक्त भक्तीच्या मापानंच मोजला जातो. अशा 5 शंकांच्या विस्तृत त्या ठिकाणी बोलता येऊ शकतो. आणि नंतर अशा पद्धतीने तो भगवान परमात्मा तुम्ही घ्या, तुमची चरण व्यवहाराच्या स्वरूपानं त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहेत. म्हणून त्याचा विचार तुम्ही करावा. आपल्या जीवनात तो देव घ्या, देव मिळवा. देव नाही मिळाला तरी त्याच्या पुढे जाऊन मला सांगता येते, देव नाही मिळाला तरी चांगली माणसं मिळवण्याकरता प्रयत्न करा. कारण कारण टेलरचं काम काय आहे, जे आखंड त्याला कापी बसते. दुसरं काम तुमच्या लक्षात नाही आलं त्यांच्या, पुन्हा त्याला आकार देतात. अशी माणसं कलाकार, चांगली माणसं अशी ज्यावेळेस आपल्या सानिध्यात येतात का, भक्ती करणारी माणसं अशी सानिध्यात येतात का, आपल्या जीवनाचं सोनं होऊन जातं, जीवनाचं सोनं होतं. आणि म्हणून तरुणांनी व्यसन करू नका. गल्ली गल्लीमध्ये त्या ठिकाणी जात येत असताना मोठ्या माणसाचा आदर करा. या गल्लीमध्ये जात असताना कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पंथाचा असू द्या, हल्लीचा कालखंड थोडा बिकट येऊ लागला. काय नाही, टेन्शन घेऊ नका. अरे माणसं आहोत आपण, फक्त माणूस आहे हा धर्म त्या ठिकाणी लक्षात ठेवा, बाकीचं सोडून द्या. धर्म जर आपला राहिला नाही तर आपल्या जातीचा आपण काय करणार. म्हणून धर्म टिकवण्याकरता पहिला प्रयत्न करा, नंतर बघूया आपलं जीवन जगण्याकरता. म्हणून आपला धर्म चांगला राहिला पाहिजे. एकमेकाचा सलोखा ठेवा, एकमेकाचं प्रेम त्या निर्माण करा आणि आनंदाला आपलं त्या ठिकाणी जगा. किती दिवस जगायचा याचा विचार त्या ठिकाणी करा आणि मग आपल्या सुंदर जीवनाचा आनंद घेत बसा. 3 गोष्टीला कधीच त्या ठिकाणी आपल्या बदलवता येत नाही. वस्तू बदलवता येत नाही, व्यक्ती बदलवता येत नाही आणि परिस्थिती बदलवता येत नाही. मग बदलवता येत नाही म्हणून काय करायचं नाही का, करायचं. त्या वस्तू बदलवता येत नाही, व्यक्ती बदलवता येत नाही. आता मला सांगा, बसलेल्या सर्व माता भगिनी मला तुम्ही सांगा, हात वर करा, मला हात वर करून सांगा, असं कोणी आहे का, कुणी सांगा मला माझा नवरा आवडत नाही. बरं जाऊ द्या, तुम्ही पुरुष मंडळी असं कोणी सांगा मला माझी बायको आवडत, सांगा. नाही, माझा पुढचा प्रश्न ऐका, पुढचा प्रश्न ऐका. मी बोललो हे तुम्हाला वाईट वाटलं पण त्याच्या पुढे मग आवडते का आवडत नाही हा प्रश्न सोडा. रोज तुमचं त्या खरंच आवडते का, खरंच आवडते का?
बरं खरं नवरा आवडतो का मग सोडला का कोणी आवडत नाही? तुम्ही सोडली का? नाही मग कसं तरी चालूच आहे का नाही आपलं? प्रपंच चालूच आहे का नाही? रडत रडत का व्हायला चालू आहे का नाही? भांडण तंटा करून का व्हायला चालू आहे का नाही? मग माझा पुढचा प्रश्न असा आहे, अरे प्रपंच रडत रडत करण्यापेक्षा रोज एक करता येत नाही मग आनंदानं काय अडचण आहे? रडत रडत रोज रडत करण्यापेक्षा आनंदानं स्वीकारा आणि आनंदानं त्या ठिकाणी ते काम करा. बस प्रपंच आनंदानं करा, तुमच्या जीवनात आनंद प्राप्त होईल. आहे ते स्वीकारा. बायको त्या ठिकाणी आवडत नाही, भांडण तंटा करते म्हणून सोडून दिली का? तिचा स्वभाव कसा आहे? काय करणार आहे तिला? मग का सोडून मग काय करणार? जशाचं तशी स्वीकारायचं. वस्तू जशाची तशी स्वीकारा आणि परिस्थिती जशीची तशी स्वीकारा. म्हणजे जशाचं तशी स्वीकारलं का आपल्याला दुःख होत नाही. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. हाच भाव तुम्हाला त्या ठिकाणी सांगा मला योग्य वाटतो. जगद्गुरु तुकोबारायांचा जो देव स्वरूपाचा भाव होता तो तुम्ही चांगल्या पद्धतीने घ्यावा. हाच एक भाव ठेवतो आणि या ठिकाणी आता माऊलीचं भजन होईल. नंतर त्या ठिकाणी सूचना तुम्हाला सांगितल्या जातील. त्याच्यानंतरच तुम्ही शेवटचं ज्ञानदेव तुकाराम भजन झाल्याशिवाय तुम्ही जागा सोडू नका. ज्ञानेश्वर माऊली नराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले करू वेडे वा गोडे वगैरे